टाइप्स ऑफ डार्ट्स, 4 प्रकारचे डार्ट आज आपण घेणार आहे. डबल पॉइंटेड डार्ट, सिंगल पॉइंटेड डार्ट, आहे आर्महोलचा डार्ट आणि आहे फ्रेंच डार्ट. आता डार्ट म्हणजे काय? डार्ट गार्मेंटमध्ये कशासाठी यूज करतात? मी आपण टक्स घेतले. टक्स कशासाठी यूज होतात? फिटिंगसाठी. हेच चुकतं. मी मागच्याच वेळेला सांगितलं होतं की टेलर लँग्वेजमध्ये जे डार्टला टक्स म्हणतात ती लोक. म्हणजे जेव्हा तुम्ही टेलरकडे जाता त्यावेळेला टेलर तुम्हाला डार्ट हा शब्द, गार्मेंटच्या फिटिंगसाठी डार्टचा यूज होतो. आणि टक्स म्हणजे डेकोरेटिव्ह डिझाईन्स जे सेल्फ गार्मेंटमध्ये करायचे त्याच्यासाठी टक्सचा यूज होतो. गार्मेंटच्या फिटिंगसाठी करतो. वुमन्सचा बॉडीचा शेप जो असतो तो मेंटेन करण्यासाठी त्याचा बॉडीचा शेप आहे वरती आपलं बस्ट, वेस्ट आणि हिप. याच्यामध्ये वेस्ट आपली छोटी असते. बट आपण शेपिंग जर तुम्ही साईडने जर फिटिंग केले तर साईडने फिटिंग केलं तर तो जो शेप यायचा आहे बॉडीला तो येत नाही. बट डार्ट कसा असतो? डार्ट आपण तो जिथला स्पेस आपल्याला कमी करायचा आहे तेवढा स्पेस आपण कमी करतो. जिथे स्पेस कमी करायचं नाहीये तिथला स्पेस आपण घेत नाही. त्याच्यामुळे काय होतं, डार्ट बरोबर त्या ठिकाणी शिवल्यानंतर त्याचा जो इफेक्ट येतो तो बरोबर त्याचा शेप जो आहे तो मेंटेन होतो गार्मेंटचा. त्याच्यासाठी आपण डार्टचा यूज करतो. कळलं? गार्मेंटच्या शेपिंगसाठी म्हणजे गार्मेंटला व्यवस्थित शेपिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये दोन्ही याच्यासाठी आपण डार्टचा यूज करतो. आता त्याच्यामध्ये मोस्टली आपण हा पहिला जो आहे हा डबल पॉइंटेड फुल डार्ट. फुल डार्ट म्हणजे याच्यामध्ये पूर्ण डार्टचा यूज होतो. सिंगल पॉइंटेड डार्ट पण म्हणतात, स्टँडर्ड डार्ट पण म्हणतात. मोस्टली ब्लाउज मध्ये याच्यामध्ये किंवा आपले वन पीस वगैरे शूट होतं त्याच्यामध्ये वरती कटिंग असेल तर तिथे फ्रॉक मध्ये वगैरे हा डार्ट यूज केला जातो. फ्रेंच डार्ट आहे जो आपला आर्महोलच्या खाली थोडंसं आणि इथून साईडवरनं घेतलेला असतो. ठीक आहे. तर इथे जे फिटिंग आहे ती तुमची व्यवस्थित येण्यासाठी तिथे क्रिजेस येऊ नये, फोल्ड येऊ नये म्हणून हा डार्ट यूज होतो. आता मॉलमध्ये जर कोणी कधी गेलेलं असेल, मॉलमध्ये एखादा तुम्ही टॉप घेतलेला असेल तर मॉलमध्ये घेणाऱ्या टॉपमध्ये तुम्हाला फ्रेंच डार्ट नक्की दिसेल. साईडमध्ये एक डार्ट असतो. त्यांचे जे ब्रँड असतात त्या ब्रँडमध्ये तुमचा साईडमध्ये एक डार्ट असतो. तो डार्ट याच्यासाठीच यूज करतात की तुमचं जे फिटिंग आहे ती प्रॉपर बसली पाहिजे. कुठेही आपण आता टेलर मेथडने जेव्हा शिवतो तेव्हा शिवल्यानंतर काय होतं, इकडे फोल्ड येतात, इकडे फोल्ड येतात. पण ते जर डार्ट तुम्ही इथे व्यवस्थित घेतले तर त्यामुळे काय होतं, फिटिंग व्यवस्थित येते आणि कुठे क्रिजेस पण दिसतात. म्हणून फ्रेंच डार्ट यूज होतो. आणि तिसरा आहे आर्महोल डार्ट. इथे पण आपल्या काय असे फोल्ड होतात वगैरे. पण जे पण वेस्टर्न गार्मेंट्स असतात आता हे मोस्टली जे आहेत फ्रेंच डार्ट म्हणा किंवा हा आर्महोल डार्ट म्हणा, हा फ्रेंच जो वेस्टर्न गार्मेंट्स असतात त्याच्यामध्ये मोस्टली डार्ट कंपल्सरी यूज केले जातात. कारण वेस्टर्न गार्मेंट्स टाईट फिटिंग, बॉडी फिटिंगचे असते. जिथे बॉडी फिटिंगचे तुमचे गार्मेंट आले तिथे जर डार्ट यूज केले तरच त्याची फिटिंग व्यवस्थित बसते. जसं की ब्लाऊज आहे, विदाउट डार्ट ब्लाऊज कुठलंच ब्लाऊज शिवलं जातं. ज्यांनी कधी शिवलेले, ज्यांनी कुणी पाहिलेले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या वेळेला आपण ड्रेसमध्ये करू शकतो की डार्ट घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे वगैरे. कारण ड्रेस हा मोठा गार्मेंट आहे, थोडा लूज गार्मेंट आहे. पण ब्लाऊज हा बॉडीचा एकदम फिटिंग, टाईट फिटिंग गार्मेंट आहे. जसे तुमच्या बॉडीचे टाईट फिटिंग गार्मेंट असतात, जसं की ट्राउझर झाली, स्कर्ट झाली, इथे आपल्याला फिटिंग प्रॉपरच पाहिजे. तेव्हा जर तुम्ही घालू शकतो की नाही, लूज असेल तर तुम्ही घालू शकता का ट्राउझर? नाही. मग जिथे पण तुमचे टाईट फिटिंगचे गार्मेंट असतात तिथे तर कंपल्सरी डार्ट यूज केला जातो. आता ह्याचे सॅम्पल शिवायचे. ऑन फोल्ड कपडा घ्यायचा आहे. टूल्स आणि इक्विपमेंट्स मध्ये शिकलो होतो प्रेसिंग व्हील.
बरोबर आठवते ड्रेसिंग व्हील. डार्ट फोल्ड करायचा पूर्ण सेंटरमध्ये. लॉक करायचं. इथे जेव्हा टर्न करणार तेव्हा निडल आतमध्ये